महसूल खात्यातील 5 बड्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश आल्यानं खळबळ माजली आहे। अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडालेली आहे। अशा पद्धतीचे स्कॅम हे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणून महसूल खातं महत्त्वाचं का? जमिनीवरून भावकीतली भांडणं खूप घराघरातला विषय आहे। तर त्याच्यावरून मग तिकडे गावामध्ये डोकं फोडतात लोक एकमेकांची। तर त्यासाठी रेव्हेन्यूला आपण दोष दिला पाहिजे का? नाही, रेव्हेन्यूला अजिबात दोष दिला नाही पाहिजे। मी हे रेव्हेन्यूचं पाप समजतो। राज्यामध्ये लाचखोरीत चंद्रकांत पाटलांचा महसूल विभाग अव्वल असल्याचं समोर येत आहे। हीच यंत्रणा महसूलची खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते निवडणुकांमध्ये। आपल्या जवळचे लोक तिथे खरं म्हणजे की राजकीय व्यक्तिमत्व पेरतात। मी ज्यावेळेस तिथे विभागीय आयुक्त म्हणून गेलो नाशिकला, त्यावेळेस हे प्रकरण काढलं, तिथे FIR करावा लागला, पण सगळ्यांचे साथ होती त्याच्यामध्ये। गेली 7 ते 8 वर्ष मी मराठी माध्यमांमध्ये काम करतोय आणि एक गोष्ट मी नोटीस करत आलोय की जेव्हा जेव्हा सरकार बदलतं, मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आणि खाते वाटप होतं, तेव्हा हमखास काही बातम्या येतात की हे खातं न मिळाल्यामुळे हा मंत्री नाराज। महसूल खात्यावरून सध्या अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे। चांगलं खातं मिळावं यासाठी तिन्ही पक्षांमध्ये आता चुरस सुरू झाली आहे। तर मला क्युरियोसिटी होती की असं काय, काही खात्यांमध्ये असं काय दडलंय की ज्याच्यामध्ये काही ठराविक खात्यांमध्ये मंत्र्यांना का इंटरेस्ट असतो? नमस्कार सर। नमस्कार। या चॅनलचं नाव आहे ऑनेस्ट बोल्ड ट्रुथ मराठी। हे बोल्ड ट्रुथ बोलणं आपण कितपत बोलू शकतो हे या विषयावरचं बोल्ड? अभिजित, एक आहे की फार असं काय बोलता येणं म्हणजे पूर्ण इन डेप्थ शेवटच्या ह्याच्यापर्यंत जाता येणं शक्य नाही, डेप्थपर्यंत। पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो, इतकं तर आपण ते बोलू शकतो, कारण शेवटी ही लोकशाही आहे। मंत्र्यांना काही ठराविक खात्यांमध्ये जास्त इंटरेस्ट का असतो, या काही ठराविक खात्यांवरूनच का रस्सीखेच चालू असते, त्यामागची आर्थिक गणितं काय आहेत, हे सर्व उलगडवून दाखवणारी ही छोटीशी पॉडकास्ट सिरीज आम्ही घेऊन येतोय। प्रत्येक स्टोरीमध्ये एक एक खातं आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। तर HBT मराठीच्या YouTube चॅनलवर ही पूर्ण सिरीज नक्की बघा। आता सगळ्यात महत्त्वाचं खातं आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर कुठलं असावं? तर सगळ्यात महत्त्वाचं खातं अजूनही 55% आपले शेतकरी आहेत, त्यामुळे शेती खातं हे सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे। तर याच्यामध्ये मी जेव्हा रिसर्च करतो तर ऑब्व्हियसली 2 खाती सगळ्यात जास्त डिमांडिंग असतात, एक मनी पॉवर आणि मसल पॉवर, म्हणजे गृह खातं आणि अर्थ खातं। याला ही सगळ्यात जास्त, आणि ते साहजिक आहे। पण जेव्हा तिसरं खातं मी बघितलं की कुठलं जास्त डिमांडिंग आहे, बऱ्याच जणांचं मत होतं महसूल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट। असे लेख असं म्हटलं जाते की भ्रष्टाचाराचा नंगा नाच या खात्यामध्ये चालू आहे। काय आहे या खात्यामध्ये, असं काय आहे की इतका भ्रष्टाचार आहे, त्याला आपण कंट्रोल नाही करू शकत आहे, कारवाया पण होत आहेत? काय त्याच्या मागची आर्थिक गणित आहेत आणि ते पैसे तिथून कसे फिरवले जातात? महसूल खात्याचं असं आहे की महसूल खातं हे जमिनीशी निगडीत आहे, म्हणजे प्रॉपर्टी तुमचं, आणि त्या प्रॉपर्टीच्या मध्ये मालकी हक्काशी निगडीत आहे। आणि खरं म्हणजे की याच्यामध्ये खरं हे खातं तितकं महत्त्वाचं असायचं काहीच कारण नाही आहे। हे खातं मुद्दामहून ते हे झालेलं आहे की ते महत्त्वाचं केलं गेलेलं आहे। नैसर्गिकरित्या ह्या खात्याचं खरं म्हणजे काहीच महत्त्व असलं नाही पाहिजे। पण झालं काय की याच्यामध्ये 1947ला जरी भारताला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी हे जे काही महसूल कायदे आहेत, त्या कायद्याने जे जमीन मालक आहेत आणि विशेषतः शेतकरी आहेत, त्यांना अजून या कायद्याच्या जाचातून स्वातंत्र्य मिळालेलं नाही। हे कायदे इतके किचकट आहेत, इतके क्लिष्ट आहेत, इतके कसेही वाजवू शकतात, आणि मग त्याच्यामधून मग काम करून घेण्यासाठी जमिनीचं मग काहीतरी देवाणघेवाण सुरू होते। आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी असं असतं की काही जमिनी ह्या शासकीय जमिनी आहेत, किंवा ती शासकीय जमीन आहे किंवा नाही, किंवा त्याच्यामध्ये मग आदिवासी जमिनीसाठी काही नियम आहेत, मग तुमची इनाम जमिनी होत्या, असं सगळं करून त्याचे अधिकार हे या खात्याकडे ठेवण्यात आलेले आहेत, जे खरं म्हणजे की ठेवायची गरज नव्हती। पहिल्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या 5-10 वर्षातच हा प्रश्न निकालीत काढायला पडला होता, पण त्याच्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणात तुमच्या ब्युरोक्रेसीकडून, प्रशासनाकडून त्याचा मिसयूज होतो, आणि मग अशी ब्लॅक इकॉनॉमी तयार होते तिथे। मी काही बातम्या मी जेव्हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या वाचत होतो, आणि एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की इलेक्शन्सच्या आधी, कुठल्याही निवडणुकांच्या आधी खात्यांअंतर्गत बदल्या होतात, बऱ्याच मोठ्या अधिकाऱ्यांच्या, महसूलच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात। तर आणि नंतर मी वाचलं की हीच यंत्रणा महसूलची खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते निवडणुकांमध्ये। तर त्याचं काही कनेक्शन आहे का? त्याला कसं बघू शकतो आपण? निवडणुका घेण्याची प्रमुख म्हणजे कणा जो आहे तो महसूल यंत्रणा आहे, आणि जिल्हाधिकारी स्वतः हे जिल्हा निवडणूक अधिकारी असतात।
आणि मग तलाठ्यापर्यंत ती यंत्रणा एक निवडणूक यंत्रणा म्हणूनच ती त्यावेळेस ते निवडणूक आयोग वापरत असतो. याच्यामध्ये असं आहे की निवडणूक ही निपक्षपातीपणे व्हावी किंवा कुठल्याही राजकीय किंवा अन्य यांच्या इन्फ्लुअन्सखाली त्यांनी काम करू नये, असं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि त्यांनी फक्त निवडणूक आयोगाचं ऐकावं असं आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या ठिकाणी काही वशिल्याने कोणी आले असतील आणि ते जास्त दिवस तिथे राहिलेले असतील आणि त्या वशिल्याचा दुरुपयोग होऊन निवडणुकामध्ये त्यांनी त्या संबंधित कॅन्डिडेटला उमेदवाराला मदत करू नये म्हणून ही प्रथा खूप वर्षापासून चालू आहे. आता हे होण्याचं कारण काय आहे, तर महसूल यंत्रणेमध्ये बहुतांश वेळेस आपल्या जवळचे लोक तिथे खरं म्हणजे की राजकीय व्यक्तिमत्व पेरतात की जेणेकरून मग तुमच्या मतदार याद्या बनवण्यापासून ते तिथे त्या पुढची जी काही मतदान प्रक्रिया होणार आहे तिथपर्यंत त्यांचा फायदा होऊ शकतो किंवा ह्या यंत्रणेमार्फत सामान्य नागरिकावरती सुद्धा इन्फ्लुअन्स करता येणं शक्य होईल. आणि म्हणून यासाठी हे बदल्या हे पोलीस यंत्रणा असेल किंवा अन्य ज्यांचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली संबंध येतो इलेक्शनच्या बरोबर, त्यावेळेस हे निश्चितपणे बदल्या होतात. अर्थात ह्या बदल्या कायमस्वरूपी होत राहाव्यात असा सुद्धा कायदा आहे. या महसूल खात्यामध्ये की प्रचंड पैसा आहे असं असं बोललं जातं. एक तर याचं एक कारण सांगितलं जातं की लँड ॲक्विजिशनमधून इथं बराच पैसा फिरवला जातो. लँड ॲक्विजिशनमध्ये तितकंसं खरं नाही आहे. कारण कसं आहे की प्रश्न असा आहे की केवळ लँड ॲक्विजिशन हा एक भाग झाला त्याचा. मेजर कुठलं आहे की ज्या जमिनीचे वाद आहेत किंवा तुमचे खरेदी विक्री करताना जे काही वाद निर्माण केले जातात, मुद्दामून निर्माण केले जातात, आणि त्याच्यामधून मग पैशाची तरतूद होते. म्हणजे 70-80% करप्शन हे केवळ जमिनीच्या त्याचं हे काय आहे की त्याची मालकी कोणाची आहे आणि किंवा जमीन कशी द्यायची इथून ते तयार होतात. लँड ॲक्विजिशन हा प्रकार फार कमी होतो आणि लँड ॲक्विजिशनमध्ये कुठे होता जास्त की समजा एखादा मोठा प्रकल्प जर येणार असेल तर तो प्रकल्प येताना ते प्रकल्पाची माहिती खरं म्हणजे की जे निर्णय घेतात त्यांनाच असते. मग तिथून अगोदर लँड ॲक्विजिशन करून ठेवलं जातं, खरेदी केली जाते आणि मग वाढीव किमतीने ज्यावेळेस मोबदला ओके, दिला जातो, म्हणजे ती इन्फॉर्मेशन पब्लिकपर्यंत यायच्या आधीच ती इंटरनली पास ऑन केली जाते. काही ठराविक लोक ती जमीन आधीच विकत घेऊन ठेवतात, स्वस्त दरामध्ये विकत घेऊन ठेवतात आणि मग जेव्हा प्रोजेक्टची घोषणा होते प्राइस गोज अप आणि मग खरेदी. हे असं होतं. पण हा एक फार छोटासा भाग झाला. म्हणजे मोठं मेजर जो करप्शन आहे तो वेगळाच आहे. मी जे सांगितलं त्याप्रमाणे की याच्यामध्ये मालकी हक्काच्या बाबतीमध्ये आणि मग तलाठ्याला निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. ते तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यापासून विभागीय आयुक्त आणि मग मंत्र्यांना सुद्धा कायद्यामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. आता एखादी जमीन आदिवासीकडून नॉन आदिवासीकडे ट्रान्सफर करायची असेल तर त्याचे अधिकार मंत्र्यापर्यंत जातात. मग ते कसे वापरायचे, तर मग हे मंत्र्याच्या मनावरती असतं किंवा अधिकाऱ्यांच्या मनावरती असतं जे निर्णय असतं आणि त्याच्यामधून मग हे होतं. अर्थात हे खरं म्हणजे की एक कल्चर संस्कृती निर्माण ठेवलेली आहे कायद्याची की ज्याच्यामुळे करप्शन हे त्याच्यामध्ये कायमस्वरूपी राहील. हे करप्शन बंद करता येईल का? 100% बंद करता येईल की याच्यामध्ये काही हे नाही आहे, दुमतच नाही आहे. पण शेवटी काय होतं की एखाद्या खात्याचं महत्त्व टिकून ठेवायचं असेल तर ही सिस्टीम संस्कृती आहे, ती संस्कृती चालू ठेवली जाते. कारण त्याचा फायदा म्हणण्यापेक्षा गैरफायदा मधून जे काही मिळणार आहे ते प्रचंड मोठं असतं आणि म्हणून मग ती कायमस्वरूपी ते पुढे चालू राहतं. हे मी गावाकडे जेव्हा आपण जातो, एकतर जमिनीवरून भावकीतली भांडणं खूप घराघरातला विषय आहे की, तर त्याच्यामध्ये पण म्हणजे त्याच्यासाठी दोष द्यायचा का आपण रेव्हेन्यूला की त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित नाही केलं, मोजणी करताना काही हे केलं ते केलं, त्याच्यावरून मग तिकडे गावामध्ये डोकं फोडतात लोक एकमेकांची. तर त्यासाठी रेव्हेन्यूला आपण दोष दिला पाहिजे का? नाही, रेव्हेन्यूला अजिबात दोष दिला नाही पाहिजे. मी हे रेव्हेन्यूचं पाप समजतो. दोष हा शब्द माईल्ड शब्द आहे, हा फार माईल्ड शब्द आहे. हे त्यांचं पाप आहे. खरं म्हणजे की एखादी जमिनीची बाउंड्री ठरलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्राची बाउंड्री माहिती आहे आणि त्याच्यामध्ये मग जे 2,03,87,000 स्क्वेअर किलोमीटर आहे ते सगळ्यांच्या आणि प्रत्येकाचं माहिती आहे. त्याच्यात बदल व्हायचं काही कारणच नाही आहे. एकदा कारण आपल्याकडे प्रगत तंत्रज्ञान आहे आणि गेल्या 150 वर्षापासून आपण मोजणी करतो आहोत या सगळ्याची. त्यामुळे वेगळं व्हायचं काही कारण नाही आहे. नंतर ज्यावेळेस तुमच्या घरातला कर्ता पुरुष ज्याच्या नावाने शेती आहे तो ज्यावेळेस हे होतो, त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेस त्यांच्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये विभागणी करून देण्याचं ठरलेलं असतं. त्यामुळे मला वाटतं की हे किचकट एकमेकांशी झुंज लावून देणं, त्याच्यामधून आपला बेनिफिट घेणं, यासाठी हे सगळं होतं. त्यामुळे हे दोष नाही आहे, ते हे यंत्रणेचं पाप आहे.
बरं, याच्यामध्ये मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही हायरार्की सांगितली तलाठ्यापासून ती वर कुठपर्यंत जाते. माझा प्रश्न हा आहे, की जर समजा ₹100 क्रीम त्यांनी म्हणजे एक ₹100 काळा पैसा त्यांनी कोणी घेतला, 100 इन जनरल, तर त्यातले किती टक्के कोणाला जात आहेत? मला हे राउंड फिगर की अंदाजे किती पर्सेंट वर किती जात आहेत नाही, काय? मला असं वाटतं की याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक तर समजा की काही ठिकाणी हा पैसा फक्त बदल्यामधून होतो. म्हणजे फक्त तुम्ही काही करा, बदल्याच्या वेळेस तो पैसा आम्हाला आणून द्या. हा एक प्रकार झाला. तुम्ही काय करता आम्हाला मान्य आहे, हे नाही आहे. काही ठिकाणी तुमच्याकडे किती बजेट तुम्हाला दिलेलं आहे. उदाहरणार्थ PWD किंवा इरिगेशन असेल, किती बजेट दिलेलं आहे, त्या बजेटच्या किती टक्केवारी ही वरती कोणाला किती गेली पाहिजे हे दिलेलं आहे किंवा टेंडरच्या बाबतीमध्ये. तिसरं आहे की तुम्हाला तुमचे अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारामध्ये ते तुम्ही सगळं ते करत राहता. पण ते तुम्ही योग्य करतात की नाही, म्हणजे चुकीचं करत असाल तर त्याचा आम्हाला शेअर मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने त्याचं डिस्ट्रिब्युशन होतं आणि मग ते शेवटी मेजर कसं होतं की मला जे अधिकार आहे त्या अधिकारात समजा कोणी काही करत असेल अधिकारी, तो मेजर करप्शनचा भाग तिथे असतो. बरं, आणखी आणखी काय जमीन मला एक कळालं की जमिनीचे मी त्याचं तुम्हाला एक ठोस उदाहरणच देतो की आणि त्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की इथं हे काय तयार होतं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण खूप गाजलं. एका MIDC मधली जमीन जी 3.5-4 कोटीला एका मंत्र्याने घेतली नातेवाईकाच्या नावाने कोणाच्या तरी, आणि ती खूप हाय व्हॅल्यूची जमीन होती असं धरण्यात आलं. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद गेलं आणि त्यांचं पॉलिटिकल करिअर हे झालं. एकनाथ खडसे यांच्याकडून मंत्रिपदाचा दुरुपयोग झाल्याचं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलंय. ती जमिनीची व्हॅल्यू 50 कोटी होती का 70 कोटी होती, हा मुद्दा वेगळा आपण बाजूला ठेवूया. पण FIR झाला, चौकशी झाली, हे सगळं त्यांना ते भोगावं लागलं. ते चुकीचं होतं का त्यांनी केलेलं? ते चुकीचंच होतं, त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही. पण दुसरी त्या बाबतीत सिमिलर घटना मी सांगतो की नाशिकमध्ये एक कोलंबिका देवी नावाचे देवस्थान आहे. तिथे 200-250 कोटीची जमीन, जी देवस्थानाची जमीन असते ती कोणाला खाजगी माणसाला विकता येत नाही असा कायदा आहे. पण तिथल्या तलाठ्याने, सर्कलने आणि नायब तहसीलदारांनी मिळून एका खाजगी माणसाला ती विकायला परवानगी दिली आणि ते खाजगी माणसाने घेतली 200-250 कोटीची जमीन, आणि कोणी काही बोललं नाही. म्हणजे इकडे तुमची 50-60 कोटीच्या जमिनीच्या, तो पण तथाकथित एका सिनियर कॅबिनेट मंत्र्याचं पद जातं, वेगवेगळ्या चौकशाला सामोरं जावं लागतं, पण तिथे काहीच झालेलं नाही. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेस असं हे माहीत होतं का, तर जिल्हाधिकाऱ्याला माहीत होतं, विभागीय आयुक्तांना माहीत होतं, पण तिकडे सगळ्यांनी कानाडोळा केला. का कानाडोळा केला? तर त्याच्यापासून जे काही हे बेनिफिट मिळतात, बेनिफिट मी ज्यावेळेस म्हणतो अवैधपणे मिळणारे बेनिफिट होतात, फायनान्शियल बेनिफिट, त्याच्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं. आता कुठे 70-80 कोटी नाही, कुठे 200-250 कोटी. मी ज्यावेळेस तिथे विभागीय आयुक्त म्हणून गेलो नाशिकला, त्यावेळेस हे प्रकरण काढलं, तिथे FIR करावा लागला, पण सगळ्यांचे साथ होती त्याच्यामध्ये. आता हे एक टिप ऑफ आइसबर्ग आहे. अशाच प्रकारच्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात होतात. दुसरं एक असं आहे की आपल्याकडे औद्योगिक महाराष्ट्रामध्ये कायदा आहे की शेत जमीन फक्त शेतकरीच खरेदी करू शकतात. जो शेतकरी नाही तो करू शकत नाही आहे. पण खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी, इंडस्ट्रीसाठी मात्र शेतजमीन कंपन्या खरेदी करू शकतात, असा कायद्यामध्ये 1993 मध्ये बदल करण्यात आला. आणि त्याच्या किमतीत पण बराच फरक. हां, तो बदल केल्यानंतर काय झालं की औद्योगिक करण्याच्या नावाखाली, म्हणजे तुम्हाला उद्योग काढायचा असेल की 10 एकर जमीन चालेल, 50-100 एकर, एवढे मोठं तर कारखाना होत नाही आहे, पण हजारो एकर जमीन एका जिल्ह्यामध्ये घेण्यात आली. आणि ती जमीन मग मोठ्या 50,000, 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये एकराने घेतली आणि 5 लाख, 10 लाख, 50 असं ट्रेडिंग सुरू करण्यात आलं बेकायदेशीररित्या. आता हे करताना खरं म्हणजे की तिथली यंत्रणा, म्हणजे तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारी पण, त्यांनी ते होऊ दिली नाही पाहिजे होती. कारण कायदा असा आहे की तुम्ही 5 वर्षाच्या आत जर कारखाना उभारला नाही, तर तुम्हाला ती जमीन मूळ मालकाला आहे त्या किमतीच परत विकायची असते. तसं झालं नाही. आणि त्यांनी खरं म्हणजे जमीन ज्यावेळेस ते लोक विकत होते, कारखानदाराच्या नावाखाली घेतलेली, त्यावेळेस त्यांनी नोंद करायला नको पाहिजे होती. ते प्रत्येक एकरमागे काहीतरी पैसे घ्यायचे आणि मग त्याप्रमाणे ती नोंद करायची, असं मोठं स्कॅम तयार झालं. तर अशा पद्धतीचे स्कॅम हे प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात मोठ्या प्रमाणात असतात. आणि म्हणून महसूल खातं महत्त्वाचं का, ते यासाठी.